नमस्ते मित्रांनो, हे बघा तुरीचा 2-3 एकरचं क्षेत्र आहे. ही तिकडे त्या ऊसापर्यंत आहे. त्या लिंबापासून असंच त्या ऊसापासून असंच बघा काय एक नंबर क्वालिटी तूर आहे. ही डोक्याला लागते तूर. आता सध्या माणूस जर गेलं मध्ये तर दिसत नाही. सोयाबीन आणि तूर आहे. अशा पद्धतीत जर तूर असली तर ॲव्हरेज एकदम नंबर 1 येते आणि रब्बीपेक्षा तूर परवडते मित्रांनो. आज शेताकडच्या रस्त्याला शेळ्या घेऊन निघालतो. पावसाने एक कडीला काही खायला भेटाना आणि शेळ्या गाभण आहेत. उन्हानं लाकायलेले आहेत भरपूर. अशा सावलीला काही उभारत आहे. ती पाऊस रात्रचा चांगला पडला. नुकसान काय झाली की बघा, ईज भयानक कडकडती 2 वाजता. काय आणखीन तर कुठले कळालेलं नाही, कारण चर्चा तर काय ऐकण्यात आलेली नाही. एकदम छान तूर आहे बघा, एकदम एक नंबर तूर आली आहे. खुरपण पण झालेलं होतं. रान चांगला आहे, मशागत झालेली आहे. खतं मुतं टाकलेली आहे त्या रानाला. एकदम एक नंबर तूर आहे. थेंबा पाण्यापायी थोडं लवकर जावं, वरीनं यावं 1 तास 2 तास शेळ्या चारून. कारण पाऊस जर आला लवकर तर पुन्हा जनावर राहते उपाशी. म्हणून निघालो शेताकडे. आता पाणीच काय होतं की त्या नदीला जर पाणी आलेलं असलं पुढून तर लयच अवघड आहे. मग कडे कोपऱ्याला असं हिंडवून 1 तास 2 तास यावं लागेल गावाकडे. दसऱ्याची मिट्टी वाहिलीच, पाऊस गोंधळ घालायला. काय करावं आता, करावंच लागेल कोणचं बी. या कडे कोपऱ्यानं कसं तरी 1 तास 2 तास चारून आपलं जावं. ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो.